बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. ओके, यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये मागील जवळजवळ 2023च्या घडामोडी काही असतील आणि 2024च्या घडामोडीही या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, आयोगानं याच्यावरच गट ब असेल किंवा मग गट क असेल यावरच सर्वाधिक भर जो काय आहे तर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर दिलेलं असते. आपण सगळ्या घडामोडी या ठिकाणी बघणार आहोत. ज्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतोय, बघा सगळ्याच घडामोडी सांगत असल्यामुळं काही महत्त्वाच्या काही इतरही घडामोडी या ठिकाणी येणार आहेत. पण तुम्हाला महत्त्वाची घडामोडी जे आहेत की ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्या ठिकाणी मी क्वेश्चन मार्क करणार आहे किंवा या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो त्यावर जास्त भर द्या. काही गोष्टी ज्या आहेत प्रश्न येऊ शकत नाहीत त्यावर मी जास्त भर देणार नाही. बघूया चला आपण तर आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या रिलेटेड. तर बघा, पहिला G20 शिखर परिषद 2024. G20 शिखर परिषद 2024 जी आहे ती 19वी G20 शिखर परिषद आहे. ती 18 ते 19 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. ओके, रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी ती पार पडलेली आहे. ओके, रिओ दी जानेरो म्हणजे 2023ची पण आपण बघूया. ओके, पण रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी आत्ताची G20 शिखर परिषद 2024ची पार पडलेली आहे. ओके, G20 शिखर परिषद 2024 रिओ दी जानेरो ब्राझील 18 ते 19 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. घोषवाक्य एका न्याय, जग आणि शाश्वत ग्रहाची बांधणी असं आहे. ओके, एक न्याय, जग आणि एक शाश्वत ग्रह तयार करणे हे असे आहे. भारतातर्फे सहभाग नरेंद्र मोदी यांनी नोंदवलाय. लुईस झिनाचिओ लुला दा सिल्वा ब्राझीलचे अध्यक्ष होते. ओके, अध्यक्ष कोण रे बा हे, आणि ब्राझीलमध्ये होणारी ही पहिलीच G20 शिखर परिषद आहे. आफ्रिकन युनियन सदस्य म्हणून पहिल्यांदाच शिखर परिषदेत सामील झाला. 2023मध्ये नवी दिल्ली येथे परिषदेत आफ्रिकन युनियनला सदस्यत्व देण्यात आलं होतं. रिओ दी जानेरो येथे पार पडलेल्या वार्षिक G20 शिखर परिषदेत 19 नोव्हेंबर 2024 रोजी ब्राझीलचे अधिकृतपणे G20 गटाचे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे हस्तांतरित केले. ओके, G20चे नेतृत्व करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिलाच आफ्रिकन राष्ट्र ठरलेला आहे. आणि ग्रुप ऑफ जर G20 बनला तर 26 सप्टेंबर 1999ला, म्हणजे हा G20 जो आहे तो कधी स्थापन झाला रे, ॲक्च्युली जर बघितलं तर हा स्थापन झाला आहे कधी 26 सप्टेंबर 1999ला स्थापन झालेला आहे. आणि याचं जर बघितलं मुख्यालय बघितलं तर कायमस्वरूपी मुख्यालय कुठेही नाही. सदस्य बघितलं तर सदस्य किती आहेत रे, सदस्य जवळजवळ 21 सदस्य आहेत. आणि त्या 21 सदस्यामध्ये 19 देश आहेत आणि आफ्रिकन युनियन आणि युरोपियन युनियन आहे. ओके, म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना एकत्र आणणं याचा उद्देश आहे. ओके, उद्देश काय कळालं का, तर ते उद्देश लक्षात ठेवा. बाकी काही असं विशेष लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर स्थापना एक महत्त्वाची आहे, कधी स्थापन झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, ब्राझीलमध्ये पहिल्यांदा G20 शिखर संमेलन होत असून रिओ दी जानेरो येथील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ही बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक समावेशन, भूक आणि गरिबी विरुद्धचा लढा या विषयावरील G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. G20 याला कसं संबोधित केले तर सामाजिक समावेशन, भूक आणि गरिबाविरुद्धचा लढा असं स्वरूपामध्ये सुरुवात केलेली आहे. G20 परिषदेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे जर म्हणलं, शाश्वत विकास लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणं, याच्यावर काय जास्त प्रश्न विचारणार नाहीत, पण हे मात्र जास्त लक्षात ठेवा, एवढा जो पॉईंट आहे. ओके, G20 शिखर परिषदेबाबत जे काय आहे एवढं जे पॉईंट आहे ते म्हणजे जनरली 24वर प्रश्न तुम्हाला 18 ते नोव्हेंबर 24 आहे, त्यामुळे इथं गट क ला विचारण्यासारखं आहे, पण गट ब ला जनरली विचारणार नाहीत, कारण याच्या पूर्वीची परीक्षा जानेवारीमध्ये होती. नोव्हेंबरचं डेटा जनरली विचारणार नाहीत, एवढं लेटेस्ट वगैरे, पण काही सांगता येत नाही, तरी माहिती असलं पाहिजे. ओके, तर बघा आता बघा त्यांच्या भाषणातली मुद्दे जनरली विचारणार नाहीत, फक्त नॉर्मल ऐकून घ्या. शाश्वत विकास लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे, शाश्वत विकास उद्दिष्टे आणि ग्लोबल साऊथच्या चिंतेवर भर दिल्याबद्दल ब्राझीलच्या कार्यसूचीची प्रशंसा करण्यात आली. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या थीमसह टिकाऊपणाला मान्यता देण्यात आली. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही थीम मांडण्यात आली. त्यानंतर बघा, दारिद्र्य निर्मूलन आणि अन्न सुरक्षेमध्ये भारताची उपलब्धी, यामध्ये बघा गेल्या दशकात 250 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं. 800 दशलक्ष नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आलं. 550 दशलक्ष लोकांना जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेचा लाभ होत आहे. अन्न सुरक्षेचा सामना करण्यासाठी मूलभूत गोष्टीकडे परत जा आणि भविष्याकडे
भविष्याकडे कूच या दृष्टिकोनाचा पुरस्कार करण्यात आला. ओके. आणि जागतिक योगदान आणि सहयोग मलावी, झांबिया, झिम्बाब्वे या मानवतावादी सहाय्य प्रदान करून आफ्रिकेतील अन्न सुरक्षा मजबूत केली. ब्राझीलने भूक आणि गरिबीविरुद्ध जागतिक आघाडी स्थापन करण्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलेलं आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि पोषण, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी भारताच्या पुढाकारावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच अन्न सुरक्षा प्रयत्नांचा भाग म्हणून पोषणावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. पोषणावर लक्षात ठेवा, पोषणावर लक्ष केंद्रित करण्यात आले. नेक्स्ट, G20 परिषदेत चर्चा झालेली मुद्दे. विवादास्पद युक्रेन युद्ध चर्चा हा एक मुद्दा होता. संयुक्त निवेदनाचा मसुदा तयार करणं आव्हानात्मक आहे, विशेषतः युक्रेन युद्धाच्या संदर्भात. नुकत्याच झालेल्या रशियन हवाई हल्ल्यानंतर युरोपियन नेत्यांनी कठोर भाषेचं आवाहन केलं. तर बायडेन, अमेरिकेचे जे बायडेन आहे, बिडेन नाही, बायडेन जो आहे, जो बायडेन वगैरे अमेरिकेचे अध्यक्ष, यांनी जाहीर केले की युक्रेनचे रशियामध्ये हल्ल्यांसाठी US निर्मित शस्त्रे वापरण्यावरील निर्बंध उठवले जातील सांगितले. ब्राझीलचा G20 अजेंडा. ब्राझीलच्या अजेंड्यामध्ये शाश्वत विकास, अतिश्रीमंतावर कर लावणे, गरिबांना लढा देणे आणि जागतिक वित्तीय संस्थांमध्ये सुधारणा करणे यावर जोर देण्यात आला. तथापि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून विशेषतः कर प्रणाली सुधारण्याच्या संदर्भात संभाव्य प्रतिकार अपेक्षित आहे. हवामान आणि ऊर्जा वचनबद्धता. अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन म्हणजे बायडेन जे आहे यांनी जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संघटनेला निधी देण्याचं वचन दिलं आहे आणि ब्राझीलमधील स्वच्छ ऊर्जा भागीदारी सुरू केलेली आहे. ठीक आहे, याचे काय एवढं तुम्हाला जे मी एवढे पॉईंट सांगितले ते काय एवढे महत्त्वाचे नाहीत. व्यापार तणावाने आर्थिक धोरणे एक लक्षात ठेवा. ओके, तर बघा इथपर्यंत काही महत्त्वाचं कार्य नाही, हे निश्चित नाही. फक्त कार्य बघा, मोदीच्या भाषणातले मुद्देही महत्त्वाचे नाहीत. फक्त तुम्हाला सांगितलं की एवढेच जो काय आहे G20 शिखर परिषद 24 आणि आता G20 परिषद 23 हे एक लक्षात ठेवा. 23 बघा आता ठिकाण भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. म्हणून याच्यावर जास्त विचारण्यासारखं आहे का नाही मला सांगा. G20 शिखर परिषद 2023 वर म्हणजे गट ब ला या 23च्या G20 शिखर परिषदेवरच प्रश्न विचारण्यासारखा आहे. का रे बाबा? कारण ही भारतामध्ये पार पडलेली आहे आणि 9 ते 10 सप्टेंबर 2023 दरम्यान पार पडली. हे 18वी होती. पहिली 2008ला अमेरिकेमध्ये पार पडली आहे. वसुंधैव कुटुंबकम ऑन अर्थ ऑन फॅमिली वन फ्युचर. ओके, वसुंधम कुटुंबकम हा संस्कृत वाक्प्रचार महाउपनिषद ग्रंथामधून घेण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ सर्व जग एक कुटुंब आहे असा अर्थ होतो. ओके, अध्यक्ष नरेंद्र मोदीजी होते. भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत होते. हे विचारू शकतात बरं का. याच्यावर विचारण्यासारखं जास्त का आहे रे, इम्पॉर्टंट का आहे? कारण G20 परिषद कुठे झालेली आहे? पार पडली आहे, भारतात पार पडलेली आहे. त्यामुळं याच्यावर प्रश्न विचारण्यासारखा आहे. ती कुठं पार पडलेली आहे, कधी पार पडलेली आहे, कितवी आहे, ओके, आणि त्याचे अध्यक्ष कोण होते यावर प्रश्न येऊ शकतो. जास्त डिटेल याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मुख्य समन्वयक हर्षवर्धन सिंगला. भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये आयोजित केली ही पहिली G20 शिखर परिषद आहे. महत्त्वाचं आहे बघा, भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये आयोजित केलेली ही पहिली G20 शिखर परिषद आहे. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान भारताकडे G20चं अध्यक्षपद होतं. महत्त्वाचं लक्षात ठेवा. अतिथी संस्था आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, कोलिएशन फॉर डिझास्टर रेझिलंट इन्फ्रास्ट्रक्चर CDRI आणि आशियाई विकास बँक. ओके, अतिथी संस्था कोणकोणत्या आहेत? या परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या जागी रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव आणि चीनी पंतप्रधान ली कियांग सहभागी झाले होते. पुढील G20 शिखर परिषदच्या अतिथी संस्था कोणकोणत्या होत्या त्याच्यावर हे महत्त्वाचं आहे. ओके, G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनाचिओ लुला द सिल्वा यांच्याकडे सोपवली. म्हणून G20 परिषद 19वी G20 परिषद जी आहे ते ठिकाण रिओ दी जानेरो या ठिकाणी भरली ब्राझीलला आणि 18 ते 19 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. आणि त्या ठिकाणी अध्यक्ष कोण होते रे? हेच कोणते? ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनाचिओ लुला द सिल्वा. ओके, आफ्रिकन युनियन G20 सदस्य देखील बनलेला आहे. बघा, आफ्रिकन युनियन 9 सप्टेंबर 2023 रोजी कधी बनलाय? नवी दिल्ली येथे G20चे स्थायी सदस्यत्व देण्यात आले. महत्त्वाचं याच्यावर विचारू शकतात. म्हणजे जेव्हा भारतामध्ये भरलेली आहे G20ची 18वी परिषद जी भारतामध्ये पडली, ओके, नवी दिल्ली या ठिकाणी, त्यावेळेसच आफ्रिकन युनियन, पूर्वी युरोपियन युनियनच होतं, आता आफ्रिकन युनियन म्हणजे 2 युनियन झालेले आहेत. आता 21 सदस्य आहेत, त्यामध्ये 19 देश आहेत आणि 2 संस्था आहेत, जे युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन. युरोपियन युनियन नंतर G20मध्ये सामील होणारा आफ्रिकन युनियन हा दुसरा प्रादेशिक गट आहे. आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अजाली
आसिमानी सदस्य म्हणून आसनस्थ झाले. त्यामुळे G20 गट आता G21 झालेला आहे. ओके, G20 आता G21 झालेला आहे. ओके, नेक्स्ट बघा, जागतिक जैवइंधन आघाडी बघूया आपण. जागतिक जैवइंधन आघाडी जी आहे ते बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 परिषदेत 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडी, बघा G20 परिषदेमध्येच काय केलेलं आहे, G20 परिषदेशी संबंधितच आहे बघा, जागतिक जैवइंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स स्थापन केल्याचं जाहीर केलेलं आहे. महत्त्वाचं आहे. पारंपरिक इंधनामध्ये जैवइंधन मिश्रणाचं प्रमाण 20% वाढवणं, किती रे 20% पर्यंत विचारू शकतात. हे जागतिक जैवइंधन आघाडीचं उद्दिष्ट आहे. प्रारंभिक सदस्य भारत, अर्जेंटिना, बांगलादेश, ब्राझील, इटली, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, UAE आणि अमेरिका आहेत. प्रारंभिक सदस्य कोण आहेत जागतिक जैवइंधन आघाडीचे विचारू शकतात. सर्वाधिक इथेनॉल उत्पादक देश कोणते आहेत? जागतिक इथेनॉल उत्पादनात यांचा 85% वाटा आहे. कोणकोणता? बघा, जागतिक इथेनॉल उत्पादनात देश पहिला नंबर अमेरिका आहे, दुसरा ब्राझील आहे, तिसरा भारत आहे. या तिघांचा मिळून जवळजवळ 85% वाटा आहे. 2040 पर्यंत जागतिक ऊर्जा मागणी वाढीत भारत 25% योगदान देईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, मी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता आर्थिक कॉरिडॉर बघा, 10 सप्टेंबर 2023 रोजी भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. हा कॉरिडॉर भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपियन महासंघ यांचा संयुक्त उपक्रम असेल. G20 उपग्रह भारताने सप्टेंबर 2023 मध्ये ग्लोबल साऊथकडील देशांना मदत करण्याच्या उद्देशाने पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी G20 उपग्रह मोहीम प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. कोणता रे? उपग्रह भारतानं स्वतः सप्टेंबर 2023 मध्ये ग्लोबल साऊथकडील देशांना मदत करण्याच्या उद्देशानं पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी, कायसाठी? पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी उपग्रह मोहीम प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळं G20 बदलं बरं का. G20 आणि त्याच्या संबंधित हवामानासंबंधित निर्णय G20 नेत्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये जागतिक हरितगृहवायू उत्सर्जनात जलद आणि शाश्वत कपात ग्लोबल वॉर्मिंग 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या दिशेने काम करण्याचं मान्य केलेलं आहे. 2030 पर्यंत ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन 43% कमी करणं आणि 2050 पर्यंत निव्वळ 0 लक्ष गाठण्याचं उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंत जागतिक स्तरावर अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचं वचनही नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे. कोणार्क चाक, आता बघूया कोणार्क चाक जे आहे हे सगळं आपण G20च्या संबंधित बघितलंय. आता हे G20च्या संबंधित आहे कोणार्क जे काय 9 ते 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडप येथे पार पडल्या G20 शिखर परिषदेच्या ठिकाणी जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी ओडिशाच्या सूर्य मंदिराच्या कोणार्क चाकाचं भिंतीचित्र दर्शवणारं भिंत ठेवण्यात आली होती. लक्षात ठेवा, कोणती ठेवण्यात आली होती विचारू शकतात. त्यानंतर बघा आता कोणार्क चाक आपण बघितलंय. त्यानंतर बघा आता ग्रुप ऑफ 20 स्थापना कधी झालेली आहे, म्हणजे G20ची स्थापना कधी झालेली आहे. G20 म्हणजेच काय रे? ग्रुप. ओके, स्थापना कधी झाली? 19 सप्टेंबर 1999. 19 + 2 म्हणजे जवळजवळ किती आहे ते सध्या 21 आहेत. म्हणजे युरोपियन युनियन पण आहे, आफ्रिकन युनियन पण आहे. आफ्रिकन युनियन 2023 पासून सदस्य झालेलं आहे. बरोबर. कधी? नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्लीत या ठिकाणी जे बैठक भरलेली आहे त्या ठिकाणी. ओके, 18व्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन सांगितले G20 मध्ये सहभागी झाला. सचिवालय, स्थायी मुख्यालय याला कुठल्याही प्रकारचं नाही G20ला. ओके, G20 सामर्थ्य 88.9%. जगाच्या तुलनेत जगाच्या GDPच्या जवळजवळ 90% कारण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन या G20 सदस्यांचं आहे. लोकसंख्येमध्ये देखील जवळजवळ 80%चं प्रमाण आहे. जागतिक व्यापारामध्ये 75% वाटा आहे आणि क्षेत्रफळामध्ये देखील 60% वाटा आहे. G20 ट्रॉयका हे G20 मधील शीर्ष गटाचा संदर्भ देत ज्यामध्ये वर्तमान, पूर्वीच्या आणि येणाऱ्या अध्यक्ष यांचा समावेश असतो. ठीक आहे. आता अर्मेनिया हा जे कुठली रे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे त्याचा 104वा सदस्य बनला आहे. कधी? नोव्हेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सहभागी होणारा अर्मेनिया हा 104वा सदस्य देश बनलेला आहे. 103वा सदस्य कोण होता? सिरिया होता. डिसेंबर 2024 रोजी माल्डोवा हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 120वा देश ठरला आहे. तर माल्टा हा 20 फेब्रुवारी 2024 रोजी
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 119वा देश होता. पण आता लक्षात ठेवा, आर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होणारा कितवा 104वा सदस्य देश ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं 7वं अधिवेशन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले. अध्यक्ष प्रल्हाद जोशी होते, नवीकरणीय ऊर्जा मंत्री. या अधिवेशनात ISIच्या सदस्य देशामध्ये विशेषतः मर्यादित ऊर्जा प्रवेश असलेल्या प्रदेशामध्ये सौर ऊर्जा उपयोजनाला गती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 3 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेले आहे. ISIच्या 7व्या सत्रात पुढील उपक्रम सुरू करण्यात आले. ISIच्या याच्यामध्ये काही एवढी काही महत्त्वाचं नाही आहे, ठीक आहे. चला ISIचे 6वे अधिवेशन कुठं पार पडलं होतं? भारत मंडपम नवी दिल्लीच पडले. अध्यक्ष राजकुमार सिंह होते. या ठिकाणी 3 अहवाल जारी करण्यात आले. कुठले? जागतिक सौर तंत्रज्ञान अहवाल, जागतिक सौर बाजार अहवाल आणि जागतिक सौर गुंतवणूक अहवाल. बाजार तंत्रज्ञान गुंतवणूक अहवाल 2023 जाहीर करण्यात आले. ओके. आशिष खन्ना, तर हे महत्त्वाचं आहे थोडंसं. आशिष खन्ना हे आंतरराष्ट्रीय सौर अलायन्सचे नवे महासंचालक आहेत. आपल्या 7व्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने 3रे महासंचालक म्हणून भारताचे आशिष खन्ना यांची निवड केली आहे. मार्च 2025 मध्ये कार्यकाळ संपणारे सध्याचे महासंचालक अजय माथुर यांची जागा खन्ना हे घेतील. कधी? मार्च 2025 मध्ये घेतील, अजून घेतली नाही. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी याच्याबद्दल मात्र माहिती असणं गरजेचं आहे. विचारू शकतात, कधी पण माहिती यावर विचारू शकतात. ओके, महत्त्वाचं आहे. बघा आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे, भारत आणि फ्रान्सच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेला आहे. स्थापना 2015 मध्ये पॅरिस हवामान बदल परिषद म्हणजे COP21 मध्ये या पॅरिस या ठिकाणी पॅरिस हवामान बदल परिषदेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना करण्यात आली. यामध्ये सदस्य 120 आहेत. सचिवालय गुरुग्राम, त्यानंतर सचिवालय भारतात असलेली हे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. लक्षात ठेवा, सचिवालय भारतात असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जानेवारी 2016 मध्ये नरेंद्र मोदी आणि तत्कालीन फ्रेंच अध्यक्ष फ्रॅक्वाईस औलाद यांनी संयुक्तपणे इंटरनॅशनल सोलार अलायन्स मुख्यालयाची पायाभरणी केली. 2026 पर्यंत भारत हा याचा अध्यक्षपदी राहील. कधीपासून? 2026 पर्यंत भारत हा इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा अध्यक्ष असणार आहे. म्हणजे ISA म्हणजे काय? इंटरनॅशनल सोलार अलायन्स भारत आणि फ्रान्सच्या पुढाकाराने स्थापन 2015 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे, COP21 मध्ये. ओके. सदस्य सध्या 120 आहे. सचिवालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. सचिवालय भारतात असलेली ही इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे, हे लक्षात ठेवा, बाकी काही नाही. ISA मध्ये कर्कव्रत आणि मकरव्रत दरम्यान असलेल्या देशांचा समावेश होतो. उष्णकटिबंधात येत नसलेले देश सदस्य होऊ शकतात, मात्र त्यांना मतदानाचा हक्क नसेल. बघा, लक्षात ठेवा, उष्णकटिबंधात येत नसलेले देश सदस्य होऊ शकतात, मात्र त्यांना मतदानाचा हक्क नसेल. ISA 121 संभाव्य सदस्य देशांसाठी खुला आहे. प्राथमिक उद्दिष्ट जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जेचे लक्ष्य 2030 पर्यंत 1 टेरावॅट एवढं आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 2021 मध्ये ISAला निरीक्षक दर्जा दिला आहे. बघा, संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजे युनोनं काय दिले? निरीक्षक दर्जा असं दिलेला आहे. आशिष खन्ना ISAचे नवे महासंचालक सांगितले तुम्हाला. ISAचे मागील काही अधिवेशने, पहिलं अधिवेशन नवी दिल्लीलाच सगळे अधिवेशन नवी दिल्लीला बाहेर पडले, त्यामुळे काय पार पडलेत लक्षात ठेवा. सगळेच अधिवेशन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले जवळपास. ओके. 4B चळवळ, मिटू चळवळीच्या अनुषंगाने 2017-18 मध्ये दक्षिण कोरियातील स्त्रियांनी 4B चळवळीची सुरुवात केली. ही एक निषेध चळवळ आहे. काय रे? निषेध चळवळ आहे. त्याद्वारे स्त्रियांना पुरुषावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जाते. स्त्रियांना पुरुषावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जाते. बघा, स्त्रियांना काय आवाहन केलं जाते की पुरुषावर बहिष्कार घाला असं आवाहन केलं जाते. कशामध्ये? 4B चळवळ अंतर्गत. 4B चळवळ काय आहे विचारतील, या अंतर्गत याद्वारे स्त्रियांना पुरुषावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जातंय. दक्षिण कोरियातील स्त्रियांनी 4B चळवळीची सुरुवात केली. कुठल्या देशामध्ये ही केलेली आहे विचारू शकता? दक्षिण कोरियामध्ये. ओके. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयाने निराश झाल्यामुळं अमेरिकेतील महिलांनी आपली निराशा जाहीर करण्यासाठी 4B चळवळीचा मार्ग अवलंबला आहे. बघा, अमेरिकेतही 4B चळवळीचा मार्ग अवलंबला होता. ओके. ब्रिक्समध्ये 4 नवीन सदस्य. 1 जानेवारी 2024 रोजी ब्रिक्स गटामध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती हे 4 नवीन सदस्य सामील झाले आहेत. त्यामुळे ब्रिक्स गटाची सदस्य संख्या आता 9 झालेली आहे. ठीक आहे, पुढे काही महत्त्वच नाही. अर्जेंटिनाचे माघार कशामधून रे? बघा,
अर्जेंटिनाची माघार कशामधून माघार घेतली अर्जेंटिनाचे माघार जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये अर्जेंटिनासह 6 देशाच्या ब्रिक्समध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. मात्र अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष झेवियर मायले यांनी आपल्या देशाचा ब्रिक्स सदस्य होण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची घोषणा केली. म्हणजे ब्रिक्स सदस्यत्वाला मागे घेतले. ओके, बघू आपण. चला बघा, ऑगस्ट 2023 जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत 1 जानेवारी 2024 पासून अर्जेंटिनासह 6 देशाचा ब्रिक्समध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष झेवियर मायले यांनी आपल्या देशाचा ब्रिक्स सदस्य होण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची घोषणा केली. अर्जेंटिना या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध भांडवलशाही देशासोबत अधिक असल्याने अर्जेंटिना साम्यवादी देशांशी युती टाळतो. त्यामुळे अर्जेंटिनाने ब्रिक्समध्ये समावेश होण्यास नकार दिला. लक्षात ठेवा. नोट, ब्रिक्सच्या 15व्या शिखर परिषदेमध्ये एकूण 6 देशांना ब्रिक्समध्ये समावेश होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यापैकी हे 4 देश 16व्या शिखर परिषदेत उपस्थित राहून ब्रिक्सचे अधिकृत भाग बनले आहेत. उर्वरित 2 देशांपैकी अर्जेंटिनाने ब्रिक्सचे निमंत्रण नाकारले तर सौदी अरेबिया यांनी अधिकृतपणे सदस्यत्व नाकारले नसले तरी 16व्या शिखर परिषदेमध्ये सौदी अरेबिया अनुपस्थित राहिला. त्यामुळे ब्रिक्समध्ये आता एकूण नवीन 4 सदस्य अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत. ब्रिक्स बघा, ब्रिक्स म्हणजे का? बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका आहे. ब्रिक्स या शब्दाचा प्रथम वापर अमेरिकन बँक गोल्डमन सॅक्सने 2001 साली केली आहे. स्थापना 2006ला UN आमसभेच्या 61व्या अधिवेशनात झालेली आहे. सदस्य 9 आहेत. सचिवालय, स्थायी मुख्यालय नाही. ओके, कशाला रे? ब्रिक्सला देखील काही स्थायी मुख्यालय नाही. ब्रिक्सचा वाटा जगाच्या लोकसंख्येमध्ये 42% आहे. जागतिक व्यापारामध्ये 17% आहे. क्षेत्रफळामध्ये 23%, GDPमध्ये 27% आहे. नवीन सदस्य कोणते आहेत? इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती हे 4 आहेत. ओके, सौदी अरेबिया आणि अर्जेंटिना मात्र ते काही सदस्य अजून अधिकृत झालेले नाहीत. पहिली परिषद 2009ला कुठं रे? एकातेरिनबर्ग, रशियाला. एकातनबर्ग. 2010 दक्षिण आफ्रिका ब्रिक्समध्ये सामील झाला आहे. 2010 त्याच्या अगोदर नव्हता. ओके, चीनच्या मंत्रावरून. आणि ब्रिक्सच्या अध्यक्षराच्या क्रमानुसार मंचाचे अध्यक्षपद दरवर्षी सदस्यामध्ये फिरवले जाते. म्हणजे या क्रमानंच अध्यक्षपद फिरवलं जाते. अध्यक्षपद दरवर्षी या सदस्यांमध्ये फिरवलं जाते. भारताकडे 2021 सालचे अध्यक्षपद होते, लेटेस्ट म्हणलात तर. ओके, ब्रिक्स शिखर परिषद 2024 बघा 16वी जी काय आहे 2024 पार पडली. कालावधी 22 ते 24 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेली आहे. कझान, रशिया या ठिकाणी पार पडली. लक्षात ठेवा रे. ब्रिक्स शिखर परिषद 16वी आहे. ही कितवी आहे? 16वी आहे 2024 मधली. 16वी ब्रिक्स शिखर परिषद कझान, रशिया या ठिकाणी पार पडली. त्या ठिकाणी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन रशियाचे होते. भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. ब्रिक्स परिषदेत ज्या पार्श्वभूमीवर तब्बल 5 वर्षांनी भारत, चीन या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यापूर्वी ऑक्टोबर 19 महाबलीपुरम, तमिळनाडू येथे दोघांमध्ये संवाद झाला होता. ओके, नेक्स्ट बघा. 16 ब्रिक्स शिखर परिषदेतील प्रमुख मुद्दे काय? नवीन सदस्यांचा सहभाग. जानेवारी 2024 ब्रिक्स गटात इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती हे 4 नवीन सदस्य सहभागी झाले. सौदी अरेबियाने अद्याप तरी ब्रिक्स सदस्यत्वाची औपचारिकपणे जाहीर केले नाही. तथापि त्यांचे परराष्ट्र मंत्री शिखर परिषदेला उपस्थितही नव्हते. कझान घोषणा, काही लक्षात नका ठेवू. कझान घोषणा वगैरे. आकस्मिक राखीव व्यवस्था. ब्रिक्स सरकारने 2024 आकस्मिक राखीव व्यवस्था स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती. उद्दिष्ट अल्पकालीन पेमेंटच्या असंतुलनीय प्रतिबंध करणे, परस्पर समर्थन प्रदान करणे आणि ब्रिक्स राष्ट्रांची आर्थिक स्थिरता मजबूत करणे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटचे प्रक्षेपण. ऑगस्ट 2021 5 अंतराळ संस्थांनी ब्रिक्स रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट कॉन्स्टेलेशन किंवा नक्षत्राच्या सहकार्यावर एक करार केला आहे. सीमाशुल्क करार, ब्रिक्स पेमेंट सिस्टम, न्यू डेव्हलपमेंट बँक या प्रकारे ब्रिक्स शिखर परिषद 2023 कुठं पार पडली? 15वी. ओके, 22 ते 24 ऑगस्ट 2023 जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पार पडली. सिरिल रामाफोसा हे अध्यक्ष होते. भारतातर्फे नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. हे 23वी पण लक्षात ठेवावं लागेल आणि 24वी पण लक्षात ठेवावे लागेल. काही महत्त्वाच्या शिखर परिषदा बघा. पहिली म्हणलात तर 16 जून 2009 रोजी रशिया एकोतेरिनबर्ग या ठिकाणी पार पडलेली आहे. 5वी मार्च 2013 रोजी दक्षिण आफ्रिका डर्बन या ठिकाणी पार पडली. 10वी जुलै 2018 रोजी दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडलेली आहे. 11वी
कार्य 14 नोव्हेंबर 2019 रोजी ब्राझिलिया या ठिकाणी पार पडली. आणि 12वी 17 नोव्हेंबर 2020 रोजी रशिया मॉस्को या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके. आणि 14वी 23 जून 2022 रोजी चीन बीजिंग या ठिकाणी पार पडली. 14वी बरं का, लक्षात ठेवा. आणि 15वी जे आहे 22 ते 24 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण आफ्रिका जॉहान्सबर्ग या ठिकाणी पार पडली. महत्त्वाचे विचारू शकतात. 16वी 22 ते 24 ऑक्टोबर 2024 रोजी रशिया कझान या ठिकाणी पार पडली. ओके. 25वी ब्राझील या ठिकाणी पार पडणार आहे. ओके. 17वी आतापर्यंत 16 पार पडलेले आहे. 16वी मात्र कुठे रे, 22 ते 24 ऑक्टोबर 2024 रोजी रशिया कझान या ठिकाणी पार पडली. 16वी ब्रिक्स शिखर परिषद विचारू शकतात कुठं पार पडली वगैरे. भारतात झालेल्या ब्रिक्स परिषदा म्हणला तर 4थी ब्रिक्स परिषद भारतात पार पडली 19 मार्च 2012 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी. मनमोहन सिंग कार्यप्रतिनिधी होते. 8वी 15 ते 16 ऑक्टोबर 2016 रोजी गोवा या ठिकाणी पार पडली. नरेंद्र मोदी हे अध्यक्ष होते. 13वी 9 डिसेंबर 2021 रोजी आभासी पद्धतीनं पार पडली. त्यावेळेस कोविड चालू होतं, बरोबर ना, कोविड-19 बरोबर. आभासी पद्धतीनं नरेंद्र मोदी काय होते रे, त्याचे प्रतिनिधी होते. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद जी आहे ती 11 ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. कॉम्पिटिशन कमर्शियल ऑफ इंडियाद्वारे आयोजित ही परिषद स्पर्धा कायदा आणि धोरणातील नवीन मुद्दे, परिणाम, दृष्टिकोन, आव्हाने या थीमवर आधारित होती. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी परिषदेचे उद्घाटन केले होते. अल्जेरिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य बनलेला आहे. अल्जेरिया हे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य बनलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या 9व्या वार्षिक बैठकीत बँकेचा अध्यक्ष दिल्मा रोसेफ यांनी अल्जेरियाला ब्रिक्स गटाच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये अधिकृतपणे सामील करून घेतल्याची घोषणा केली. कधी अल्जेरिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य बनलाय, 9वा. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या 9व्या वार्षिक बैठकीत बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रोसेफ यांनी अल्जेरियाला ब्रिक्स गटाच्या 9व्या न्यू डेव्हलपमेंट बँक अधिकृतपणे सामील करून करत असल्याची घोषणा केली. अल्जेरिया हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा कितवा सदस्य आहे, 9वा सदस्य आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक बघा, न्यू डेव्हलपमेंट बँक जिला पूर्वी ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक म्हणायचे. आणि ही बँक देशांनी स्थापन केलेली बहुपक्षीय विकास बँक आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना करणारी कल्पना पहिल्यांदा 2012 मध्ये नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान मांडण्यात आली. न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्याच्या करारावर 15 जुलै 2014 रोजी फोर्टोलेझा येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली आणि बँकेने 21 जुलै 2015 रोजी कामकाज सुरू केले. बघा, ब्रिक्स शिखर बँकेनं जे काय आहे कधी कामकाज सुरू केलेले रे, 21 जुलै 2015 रोजी कामकाज सुरू केले आहे. मुख्यालय शांघाय चीन या ठिकाणी आहे. सध्याचे अध्यक्ष दिल्मा रोसेफ हे आहेत. ओके, ब्राझीलचे आहेत त्या. पहिले अध्यक्ष केव्ही कामतजी होते. भारताचे पहिले अध्यक्ष कोण आहेत रे, एकूणातले पहिले अध्यक्ष कोण आहेत, केव्ही कामत. प्रादेशिक कार्यालय जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका, साओ पावलो ब्राझील, गिफ्ट सिटी अहमदाबाद भारत आणि मॉस्को रशिया या ठिकाणी प्रादेशिक कार्यालय आहेत. संस्थापक सदस्य जे आहेत, संस्थापक सदस्य ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका हे संस्थापक सदस्य आहेत. म्हणजे स्थापनेच्या वेळेस असणारे त्याला आपण संस्थापक म्हणतो. आणि नवीन सदस्य बांगलादेश, UAE, इजिप्त, अल्जेरिया हे आहेत. संभाव्य सदस्य उरुग्वे होऊ शकते. एकूण सदस्य 9 आहेत. कारण न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उद्दिष्ट उद्योन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसनशील देशांमधील पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांना समर्थन देणं हे आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, जागतिक व्यापार संघटनेची मंत्रिस्तरीय परिषद. ओके, हे बघूया आपण. बघा आता जागतिक व्यापार संघटनेची मंत्रिस्तरीय परिषद जी आहे 13वी मंत्रिस्तरीय परिषद कुठं पार पडलेली आहे, 26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान. ठिकाण अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी याची WTOची मंत्रिस्तरीय परिषद पार पडलेली आहे. अध्यक्ष डॉक्टर थानी बिन अहमद अल जेहदी UAEचे विदेशी व्यापार राज्यमंत्री होते. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पियुष गोयल वाणिज्य व उद्योग मंत्री यांनी केलेले आहे. पहिल्यांदाच UAEमध्ये आयोजित करण्यात आली कशाची मंत्रिस्तरीय परिषद. ओके, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे. जागतिक व्यापार संघटनेबद्दल जर बघायचं म्हणलं
तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी स्थापना झालेली आहे. 1994च्या मर्राकेश कराराअंतर्गत मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 1948च्या गॅट कराराची जागा कोणी घेतली? WTOने घेतलेली आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने. ओके. आणि डायरेक्टर जनरल ऑफ WTO करे कोण आहे? नायजेरियाचा आहे. कोण आहे रे? नायजेरिया. बघा, नगोजी ओकोनजो ज्वेल्ला हे नायजेरियाचे आहेत. 1 मार्च 2021 पासून महासंचालक म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन महासंचालक बनलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट बघा, 2 नवीन सदस्यांचा समावेश झालेला आहे. फेब्रुवारी 2024मध्ये कोमोरोस आणि तिमोर लेस्टे औपचारिकपणे जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य बनले आहेत. WTO सदस्य संख्या आता 166 झाली आहे. कोरोमास 165वा तर तिमोर लेस्टे हा 166वा सदस्य ठरलेला आहे. विचारू शकतात यावर पण. ओके. त्यानंतर बघा, आतापर्यंतच्या परिषदा ज्या आहेत, तर पहिली परिषद जी आहे 1996ला सिंगापूर या ठिकाणी पार पडलेली आहे. 98ला जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडली. 99ला सिॲटल अमेरिका. 2001ला दोहा कतार. 2003ला कॅन्कुन, म्हणजे WTOच्या परिषद आहेत. 2003ला कॅन्कुन मेक्सिको. 2005ला हाँगकाँग चीन. आणि 2009ला 7वी परिषद जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. 2011ला जिनिव्हा स्वित्झर्लंड. 2013ला बाली इंडोनेशिया. 2015ला नैरोबी केनिया. 2017ला ब्युनोस आयर्स अर्जेंटिना. 2022 जिनिव्हा स्वित्झर्लंड. लक्षात ठेवा हे एक. ओके. आणि 2024 सध्याची अबुधाबी संयुक्त अरब अमिराती. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 22 आणि करे म्हणजे 12वी आणि 13वी ही माहिती पाहिजे. आता 14वी 2026मध्ये कॅमरून या ठिकाणी होईल असं म्हणतायत. ओके. ट्रिप्स कराराची 30 वर्ष. बघा, 25 एप्रिल 2024 रोजी जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO सदस्यांनी ट्रिप्स करार म्हणजेच बौद्धिक संपदा अधिकाराच्या व्यापार संबंधित पैलूबाबत करारच्या 30व्या वर्धापन दिनाचे स्मरण केलेलं आहे. ट्रिप्स हा जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांमधील एक आंतरराष्ट्रीय कायदेशीर करार आहे. हा करार राष्ट्रीय सरकारद्वारे विविध प्रकारच्या बौद्धिक संपत्तीच्या नियमनासाठी किमान मानके प्रस्थापित करतो. आता आसियान शिखर परिषद बघूया. आसियान शिखर परिषद, आसियान असोसिएशन साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. कालावधी 6 ऑक्टोंबर. बघा, कालावधी 6 ऑक्टोंबर 2024 ते 11 ऑक्टोंबर 2024 दरम्यान 44वी व 45वी शिखर परिषद म्हणजे आसियान शिखर परिषद पार पडलेली आहे. ठिकाण व्हिएन्टिन, लाओ PDR या ठिकाणी. आणि मुख्य विषय एशियन इन्हान्सिंग कनेक्टिव्हिटी अँड रिसायलेन्स हे मुख्य विषय आहे. अध्यक्ष सोनेक्से सिफांडोन लाहो PDRचे प्रधानमंत्री आहेत. ओके. लाहो PDRचे ते प्रधानमंत्री आहेत. ओके. 43वी शिखर परिषद जी आहे बघा, आता ही कितवी आहे? 44वी आहे आणि 45वी आहे. 43वी शिखर परिषद 2023 मध्ये पार पडलेली आहे. 43वी शिखर परिषद पहिली बारीला पार पडली 1976ला. 43वी जी आहे 5 ते 7 सप्टेंबर 2023 रोजी जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी पार पडलेली आहे. परिषदेचं नेतृत्व ली सिएन ल्युंग सिंगापूरचे पंतप्रधान यांनी केलं. थीम आसियन मॅटर्स एपिसेंट्रम ऑफ ग्रोथ असं थीम होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजी तिमोर लेस्ते येथे भारतीय दूतावास स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 42वी शिखर परिषद नॉर्मल लक्षात ठेवा. कालावधी मे 2023. लाबुआन वाझो इंडोनेशियाच. बघा, आता एशियन का आहे बघा, तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स असं आहे. 1967 बँकॉक थायलंड या ठिकाणी एशियनची स्थापना झालेली आहे. संस्थापक सदस्य कोण आहेत? इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आहे. मुख्यालय जकार्ता इंडोनेशियामधलं आहे. ब्रीदवाक्य 1 लक्ष, 1 ओळख, 1 समुदाय, 1 विजन, 1 आयडेंटिटी, 1 कम्युनिटी आहे. सदस्य आता 10 आहेत. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम ही आहे. ओके. उद्दिष्ट आसियन राष्ट्रांमध्ये स्थिरता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे. ही परिषद वर्षातून 2 वेळा होते. सदस्य राष्ट्रांच्या इंग्रजी नावाच्या वर्णक्रमानुसार आसियानचे अध्यक्षपद दरवर्षी फिरत असते. हे लक्षात ठेवा. एशियन याबद्दल माहिती मात्र माहीत पाहिजे आपल्याला. ओके.
नेक्स्ट बघा, तर भारत आसियान संबंध कसे आहेत. 1992 आसियानच्या क्षेत्रीय संवाद भागीदार बनण्यापासून 2012 सामरिक भागीदार बनण्यामध्ये म्हणजे भागीदार बनण्यापर्यंत भारत आसियान संबंध सुधारले आहेत. 2018 भारत आसियानमध्ये स्मृती शिखर परिषद आयोजित करून त्यांच्या संबंधाची 25 वर्षे साजरी केली. 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सर्व 10 आसियान देशांच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं. म्हणजे 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी म्हणजे भारताच्या काय करण्यात आलं, सर्व 10 आसियान देशांच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. याच्यावर विचारू शकतात कधी आमंत्रित करण्यात आले वगैरे. 19वी पूर्व आशियाई शिखर परिषद 11 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडली. व्हिएटिन लाओ PDR या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातर्फे सहभागी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेमध्ये नालंदा विद्यापीठाच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला आणि सदस्यांना म्हणजे जे काय आसियान सदस्यांना नालंदा विद्यापीठात होणाऱ्या नेत्यांच्या उच्च शिक्षण परिषदेसाठी आमंत्रित केले. ठीक आहे, बाकी काही असं वाचत बसायची गरज नाही. 21वी आसियान भारत शिखर परिषद बघा, 21वी आसियान भारत शिखर परिषद 2024, 44वी आसियान शिखर परिषद, 44वी आसियान शिखर परिषद आहे बघा, आणि ही आसियान भारत शिखर परिषद आहे. आणि 19वी पूर्व आशिया शिखर परिषद, ईस्ट समिट जे आहे, ईस्ट एशिया समिट. आणि 21वी हे 19वी आहे, आणि हे 44वी आसियान शिखर परिषद, 19वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि 21वी आसियान भारत शिखर परिषद या तिन्ही परिषदा व्हिएटिन लाओस PDR येथे पार पडल्या. महत्त्वाचं आहे तिन्हीही. कोणत्या? 44वी आसियान शिखर परिषद, 19वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि 21वी आसियान भारत शिखर परिषद. हे मात्र माहीत असणं गरजेचं आहे. तिन्ही परिषदा कुठं पार पडलेल्या आहेत? व्हिएटिन या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. भारतातर्फे या तिन्ही परिषदांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाग घेतला होता. पूर्व आशियाई शिखर परिषद, ईस्ट एशिया समिट, पूर्व आशियाई गटाची जी काही कल्पना आहे सर्वप्रथम 1991 मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी मांडली. 2005 पूर्व आशियाई शिखर परिषद स्थापन झाली. सदस्य 18 आहेत. 10 आसियान देश आणि 8 आसियान भागीदार म्हणजे ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, न्यूझीलँड, दक्षिण कोरिया आणि रशिया, अमेरिका आहेत. रशिया व अमेरिका यांचा समावेश बाली येथील 7व्या समिटमध्ये 2011 साली झालेला आहे. पहिली शिखर परिषद कोलालपूर, मलेशिया या ठिकाणी. आणि जी काय आसियान हे इंडो पॅसिफिक प्रदेशातील एकमेव नेतृत्व मंच आहे जे सर्व प्रमुख भागीदारांना सामरिक महत्त्वाच्या राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आणते. हे लक्षात ठेवणारवाली. भारत हा संस्थापक सदस्य असून सर्व समिटमध्ये भारताचा सहभाग घेतला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे भारत हा कार्य स्थापनेपासून आहे, म्हणजे संस्थापक देश आहे एवढं लक्षात ठेवा. बाकी काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. परिषदा म्हणला तर 15वी व्हिएतनामला, 16वी ब्रुनई, 17वी कंबोडिया आणि 18वी 2023 इंडोनेशिया. नाम बघू आता, नाम काय आहे. नाम शिखर परिषद जे आहे, तर नाम शिखर परिषदेबद्दल बघूया आपण. नाम शिखर परिषद जी आहे, नाम बघा आता. नाम शिखर परिषद जी आहे ती नॉन अलाइन मुवमेंट आहे. आवृत्ती 19वी. नाम शिखर परिषद 19वी जी काय नाम शिखर परिषद आहे 19 व 20 जानेवारी 2024 रोजी पार पडलेली आहे. ठिकाण कपाला. युगांडाची राजधानी आहे कपाला. आणि सामाजिक जागृती, समृद्धीसाठी सहकार्य वाढवणं हे थीम होतं. त्याच्याचं नाम शिखर परिषद कितवी? 19वी नाम शिखर परिषद जी आहे 19 व 20 जानेवारी 2024 रोजी पार पडलेली आहे. कपाला युगांडाची राजधानी या ठिकाणी पार पडली. कुठं पार पडली याच्यावर विचारू शकतात. थीम सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्य वाढवणे. वर्तमान महासचिव कोण आहेत रे? युआरी मुसेवेनी युगांडाचे आहेत. आणि लक्षात ठेवा भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? एस जयशंकर परराष्ट्रमंत्री. युगांडाने 27 पर्यंत अझरबैजानकडून अध्यक्षपद स्वीकारलं. कधीपर्यंत? युगांडाने तर 2027 पर्यंत. त्याच्यानंतर बघा पुढं नामबद्दल. नाम विकसनशील राष्ट्राची आघाडी. काही विकसित देश सुद्धा सध्या आहेत. ब्रीतवाक्य युनायटेड ऑन द पाथ ऑफ पीस असा त्याचं थीम आहे. 1955 इंडोनेशियातील बाडुंग येथे
आफ्रो आशियाई परिषद झाली. हीच परिषद नामचा पाया ठरली. या परिषदेचे प्रमुख इंडोनेशियाचे नेते कोण आहेत? सुकार्णो हे होते. या परिषदेला नाम चळवळीचे जनक पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे भारताचे, म्हणजे या परिषदेला नाम चळवळीचे जनक कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरूजी आणि गामेल नासेर, जोसेफ टिटो युगोस्लाव्हियाचे आणि क्वामे नक्रुमाह घानाचे आणि सुकार्णो इंडोनेशियाचे उपस्थित होते. या ठिकाणी इंदिरा गांधी देखील उपस्थित होत्या. लक्षात ठेवा. कुठं? 1995 इंडोनेशियातील बांडुंग येथे आफ्रो आशियाई परिषद झाली. याच परिषदेमध्ये नाम या संस्थेचा पाया रचण्यात आला. या परिषदेतच पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला. महत्त्वाचा आहे. या परिषदेत 29 राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. 29. 1 सप्टेंबर 1961 युगोस्लाव्हिया बेलग्रेड येथे परिषद भरली. या परिषदेत औपचारिकपणे नाम चळवळीची स्थापना झाली. कधी रे? लक्षात ठेवा. पुढे 1 सप्टेंबर 1961 युगोस्लाव्हियातील बेलग्रेड येथे पुन्हा एक परिषद भरली त्याच नामची. या परिषदेत औपचारिकपणे नाम चळवळीची, नाम म्हणण्यापेक्षा पहिले सुरुवातीला काय म्हणाल तर इथं नॉन अलाइन मुवमेंट विकसित राष्ट्राची, पण त्याच्या अगोदर बांडुंग या ठिकाणी जी काही आफ्रो आशियाई परिषद पार पडली त्या आफ्रो आशियाई परिषदेमध्येच नाम चळवळीच्या स्थापना झाली. कधी? 1 सप्टेंबर 1961 रोजी. हीच परिषद नामची पहिली शिखर परिषद ठरली. या परिषदेत 25 देश उपस्थित होते. 1979 व 2006 मधील हवाना परिषदेत नाम चळवळीची उद्दिष्टे सांगितली गेली. ओके. सदस्य संख्या 120 आणि अझरबैजान व फिजी ही सर्वात अलीकडील सदस्य 2011 सामील झाली. कशामध्ये? नाम चळवळीमध्ये. लक्षात ठेवा. अझरबैजान आणि फिजी. सचिवालय कायमस्वरूपी नाही. कोऑर्डिनेटिंग ब्युरो हा न्यूयॉर्क येथे स्थित आहे नामचा. आणि नामचं अध्यक्षपद फिरते असून साधारणतः दर 3 वर्षानंतर ज्या ठिकाणी परिषद असेल तिथला राष्ट्राध्यक्षपद भूषवतो. आणि बघा, मागचा अध्यक्ष आणि आताचा अध्यक्ष आणि पुढचा अध्यक्ष म्हणजे त्याला असं आपण काय म्हणतो? चेअर ट्रॉक्या म्हणा. ओके. भारत हा संस्थापक सदस्यापैकी एक आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनंतर हा राष्ट्राचा दुसरा सर्वात मोठा गट आहे. ओके. नाम परिषदा बघा. पहिली नाम परिषद 1961 कुठं पार पडली? बेलग्रेड, सर्बिया या ठिकाणी. 7वी 1983 नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणजे ही महत्त्वाची आहे 7वी, कारण 7वी कुठं पार पडली? भारतात पार पडलेली आहे. 10वी 1992 जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. 15वी शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी. आणि आत्ताच लक्षात ठेवा हे दोन. 18वी बाकू अझरबैजान आणि 19वी 2024 कफाला युगांडा या ठिकाणी पार पडली. हे 2 लक्षात ठेवा सध्याचे. ओके. आणि ही एक भारतात पार पडली. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. नाटो शिखर परिषद बघूया आपण. कालावधी जुलै 2024 वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी नाटो शिखर परिषद पार पडली. नाटोची 75वी वर्धापन दिन शिखर परिषद पार पडली आहे. 2025ची परिषद हेग कुठं? नेदरलँड या ठिकाणी प्रस्तावित आहे. नाटो काय आहे बाबा? बघा, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे नाटो म्हणला तर. आणि नाटोची स्थापना जी आहे 4 एप्रिल 1949 रोजी झालेली आहे. ब्रुसेल्स बल्गेरिया या ठिकाणी मुख्यालय आहे. 32 सदस्य आहेत. वर्तमान महासचिव मार्क रुटे हे आहेत. ओके. नेदरलँडचे. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही आंतरसरकारी लष्करी युती आहे बघा नाटो. लक्षात ठेवा. 31वा सदस्य जो आहे फिनलँड आहे आणि 32वा सदस्य स्वीडन आहे. ओके. दॅट्स इट. भारतासाठी NATO+5 संरक्षण दर्जा प्रस्तावित आहे. जून 2023 भारताच्या पंतप्रधानाच्या वॉशिंग्टन भेटीच्या अनुषंगाने एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये US सिनेट इंडिया काँग्रेसच्या सहअध्यक्षांनी भारताला NATO+5 संरक्षण दर्जा देणारा कायदा आणण्याची त्यांची योजना जाहीर केली. या व्यवस्थेमध्ये सध्या अमेरिका, त्यांचे नाटो भागीदार आणि 5 देशांचा समावेश आहे. 5 देश कोणते? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, जपान आणि इस्रायल. संरक्षण संबंध वाढवणे आणि संरक्षण उपकरणांचं हस्तांतरण सुलभ करणे यामागील उद्दिष्ट आहे. तथापि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर यांनी आराखडे भारताला लागू होत नसल्याने सांगून हा दर्जा सध्या आवश्यक नसल्याचं सांगितले. कशाचा? NATO+चा. 25वी शांघाय जे काय शिखर परिषद आहे. ओके. तर बघूया आपण 25वी किती रे? 25वीच आहे. ओके. 25वी बघूया कुठं पार पडलेली आहे. 25वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे बघा. 25वी 16 ऑक्टोबर 2024 रोजी इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी पार पडलेली आहे. 16 ऑक्टोबर 2024 रोजी
25वी जी काही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणा, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी पार पडली. 25वी थीम प्रादेशिक सुरक्षा, आर्थिक सहयोग आणि दहशतवाद लढा असा आहे. अध्यक्ष शहबाज शरीफ पाकिस्तानचे प्रधानमंत्री. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व म्हणला तर एस जयशंकर यांनी केलेलं आहे. द्विपक्षीय तणाव असून खरे जे काय शांघाय सहकारी संघटनामध्ये भारताच्या सहभागाचं नेतृत्व अधोरेखित करणारी भारतीय परराष्ट्र मंत्र्याची 2015 नंतरची पहिलीच पाकिस्तान भेट आहे, लक्षात ठेवा. 24वी जी कुठे झाली रे ती अस्ताना कझाकिस्तान या ठिकाणी, लक्षात ठेवा. आता जी काय शांघाय करे सहकारी संघटना याची 23वी आवृत्ती होती. कालावधी 4 जुलै 2023 रोजी. अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारताने प्रथमच शांघाय जी काही कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ स्टेट शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविलं. थीम टुवर्ड्स ऑफ सेक्युअर म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. 23व्या शिखर परिषद दरम्यान इराण अधिकृतपणे 9वा सदस्य देश म्हणून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सामील झालाय, लक्षात ठेवा. सौदी अरेबिया सरकारनं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये संवाद भागीदार डायलॉग पार्टनर म्हणून सहभाग घेण्यास मान्यता दिली. काशी वाराणसी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. महत्त्वाचं आहे कारण काशी ही वाराणसी जी काय वाराणसीमधलं ही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. या बैठकीत 2023मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मधील पर्यटन विकासाचे वर्ष म्हणजे 2023मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे मधील पर्यटन विकासाचे वर्ष इयर ऑफ टुरिझम डेव्हलपमेंट इन द SCO स्पेस इन 2023 यासाठी कृती आराखडाही स्वीकारण्यात आला आहे 2023साठी. ओके. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे ती 15 जून 2001मध्ये शांघाय या ठिकाणी स्थापन झालेली आहे. महत्त्वाचे कायमस्वरूपी आंतरशासकीय व आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सचिवालय बीजिंग चीन या ठिकाणी आहे. एकूण 10 सदस्य आहेत. संस्थापक सदस्य चीन, रशिया, कझाकिस्तान आणि कझाकस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान सगळे स्थान आहेत आणि रशिया, चीन, लक्षात ठेवा. इतर सदस्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आहेत. जून 2017मध्ये इराण, जुलै 2023मध्ये बेलारूस जे आहे जुलै 2024मध्ये 10वा सदस्य बनलेला आहेत. म्हणजे सध्या 10 सदस्य आहेत. निरीक्षक देश अफगाणिस्तान आणि मंगोलिया आहेत. कशाचे रे? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे. उझबेकिस्तान वगळता इतर 5 संस्थापक सदस्यांनी शांघाय 5 1996मध्ये स्थापन केले गेले आहेत. 2001मध्ये उझबेकिस्तानचा समावेश होऊन शांघाय कोऑपरेशन स्थापन झालेलं आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक सहकारी संघटना असून ती राजकीय, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात कार्य करते. GDP 32% वगैरे आहे. ठीक आहे. 2001ची पहिली परिषद म्हणलं तर शांघाय चीन या ठिकाणी पार पडलेली आहे 14 जून 2001ला. आणि 2010ला 10वी जी परिषद भरली ताशकंद उझबेकिस्तान 10-11 जून 2010ला पार पडलेली आहे. आणि सध्याचे लेटेस्ट लक्षात ठेवा 21वी दुशांबे तझकिस्तान 17-18 सप्टेंबर 2021ला आणि 22वे जे आहे समरकंद उझबेकिस्तान 15-16 सप्टेंबर 2022 रोजी पार पडलेली आहे. 23वी 24वी म्हणजे सध्याची लक्षात ठेवा 24वी जे असताना कझाकिस्तान 2024लाच आणि 25वी 2024लाच इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी आणि 26वी म्हणला तर चीनमध्ये पार पडणार आहे. आसाममधील चराईदेव मोईदामला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला. बघा चराईदेवला बघा आता चराईदेव आसाममधील चराईदेव. आता हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आपण जे काय आतापर्यंत स्पीडनं बघितलंय पण हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा आसाममधील चराईदेव मोईदाम या दफनभूमीला संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसास्थळाच्या यादीत जुलै 2024मध्ये समाविष्ट केले. महत्त्वाचं जागतिक. आपण याच्या अगोदर बघितलं हे माहिती पण तरी पण आता पुन्हा एकदा बघूया. 21 ते 31 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला. कितव्या? 46व्या सत्रामध्ये. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट होणारे हे भारतातील 43वे स्थळ आहे. कितवे स्थळ आहे रे? 43वा आहे. सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत जगातील 7व्या स्थानावर आहे. कितव्या? 7व्या स्थानावर आहे. सांस्कृतिक श्रेणीमध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखले जाणारे
मोईदाम हे ईशान्येकडील पहिले ठिकाण आहे. आसाममध्ये नैसर्गिक श्रेणीत इतर 2 जागतिक वारसा स्थळं आहेत, ती म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस राष्ट्रीय उद्यान. पण सांस्कृतिक श्रेणीत जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणारं मोईदाम हे ईशान्येकडील पहिलंच ठिकाण ठरलेलं आहे. सराईदेव मोईदाम ही अहोम घराण्याची शाही दफनभूमी आहे. कशाची आहे? अहोम घराण्याची ही शाही दफनभूमी आहे सराईदेव मोईदाम. ओके, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो रे बाबा, हे महत्त्वाचं आहे. सर्वाधिक वारसा स्थळे इटली या ठिकाणी आहेत. इटली सर्वाधिक वारसा स्थळे. एक वेळेस प्रश्न विचारला होता की सर्वाधिक वारसा स्थळे कुठं आहेत असा प्रश्न आला होता. तर कुठं आहेत? इटली या ठिकाणी आहे, 60 आहेत. आणि चीनमध्ये 59 आहेत, जर्मनीमध्ये 54 आहेत, फ्रान्समध्ये 53 आहेत, स्पेनमध्ये 50 आहेत आणि भारतामध्ये 43 आहेत. ओके, म्हणजे भारतामध्ये सध्या किती आहेत लक्षात ठेवा? 43 आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, चला आता काय बघा, भारतातील 35 सांस्कृतिक वारसास्थळांची यादी. आणि ते काही सगळे लक्षात ठेवायची गरज नाही, नॉर्मल लक्षात ठेवा. बघा, आग्रा किल्ला, अजिंठा लेणी आहे, एलोरा लेणी आहे, ताजमहल आहे, महाबलीपुरम येथील स्मारके, सूर्यमंदिर, कोणार्क, गोव्यातील चर्च, किस्ती मठ, फतेहपूर सिक्री. नॉर्मल वाचून घ्या, याची काही सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. सध्याचं तेवढं लक्षात ठेवा. हम्पी कर्नाटक, खजुराहो मध्य प्रदेश, एलिफंटा लेण्या, चोला मंदिर, फतेहगड येथील स्मारक, सांची येथील बुद्ध स्मारक, हुमायूनची कबर दिल्ली, कुतुब मिनार, पर्वतीय रेल्वे, बोधगया येथील महाबोधी मंदिर संकुल, भीमबेटका, चंपानेर, शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन मुंबई, लाल किल्ला संकुल, जंतर मंतर जयपूर, राजस्थानमधील डोंगरी किल्ले, राणी की बाव, नालंदा, महावीरा बिहार, हे गुजरातमध्ये बरं का राणी की बाव, कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. याच्यामध्ये एखादं मॅच द पेअरमध्ये विचारू शकतात की कुठं कोणतं आहे, आणि याच्यावरच म्हणून नाही इतरही ठिकाणी विचारू शकतात. ऐतिहासिक अहमदनगर शहर, मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारती असतील, जयपूर राजस्थान, तेलंगणातील काकतिया रुद्रेश्वर मंदिर, गुजरातमधील ढोलविरा, हडप्पा शहर जे काय आहे, पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन, कर्नाटकामधील होयसळा मंदिर, आसाममधील सराईदेव मोईदाम 2024 वगैरे. ओके, हे 35 काय तरी आपले सांस्कृतिक आहेत. 7 नैसर्गिक वारसा स्थळं आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस अभयारण्य, नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लावर्स, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाट आणि ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान. आणि मिश्र वारसा स्थळ एकच आहे, ते म्हणजे कांचनजोंगा म्हणतात काही जण, काही जण कांचनजोंगा म्हणतात. राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सिक्कीम राज्यात वसलेलं असून एक मिश्र प्रकारचं स्थळ आहे, एकच मिश्र स्थळ आहे. ओके, म्हणजे 35 + 7 + 1 म्हणजे किती झाले? 35 आणि 7 42 आणि काय रे बाबा हे 1 असे 43 काय आहेत रे बाबा वारसा स्थळ आहेत. आपली वारसा स्थळ 43 आहे. ओके, मिश्र प्रकारचं एकच स्थळ आहे, ते म्हणजे काय कांचनजोंगा, ते सिक्कीममध्ये आहे. ओके, राष्ट्रीय उद्यान आहे, एक अनोखं मिश्र वारसा स्थळ आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही गुणधर्माचं प्रतिनिधित्व करते, म्हणून याला मिश्र वारसा स्थळ असं म्हणतात. महत्वाचं बघा, लक्षात ठेवा. बघा आता युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड, रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदय लोचना या भारताच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये समावेश झाला आहे. कशाचा? रामचरितमानसचं, पंचतंत्राचं आणि लोचनांचं. ओके, एकूण रामचरितमानस कोण लिहिलंय? गोस्वामी तुलसीदास. पंडित विष्णू शर्मा यांचं पंचतंत्र, लोचना जे आहे आचार्य आनंदवर्धन यांनी लिहिलं आहे. महत्त्वाच्या कागदोपत्री वारशाचं रक्षण करण्यासाठी द मेमरी ऑफ द वर्ल्ड कार्यक्रम युनेस्कोनं कधीपासून राबवलेला आहे? 1992 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हिंदू जलकरार बघूया, आता वेगळा पॉईंट आहे. हिंदू जे काय जलकरार जे आहे, ओके, तर 1960च्या सिंधू जलकरारांतर्गत चिनाब खोऱ्यातील 2 ऊर्जा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे शिष्टमंडळ काही तटस्थ तज्ज्ञांसह 24 जून 2024 रोजी जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दाखल झाले. भारत आणि पाकिस्तानने 9 वर्षाच्या चर्चेनंतर जागतिक बँकेच्या मदतीने सिंधू जलकरारावर स्वाक्षरी केलेली आहे. करारानुसार भारताचा पूर्ण अधिकार असलेल्या नद्या कोणत्या आहेत रे? बियास, सतलज, रावी पूर्वेकडील नद्या आहेत. म्हणजे काय लक्षात ठेवाल रे? भारताच्या ताब्यात असणारे कोणते ट्रिक्स काय लक्षात ठेवाल? सराबी म्हणायचं. सराबी. ओके, सतलज, रावी आणि बियास. ओके, आणि पाकिस्तानचा पूर्ण अधिकार असलेल्या नद्या सिंधू, झेलम आणि चिनाब आहेत. ओके, ऑस्ट्रेलिया जे काय मोबिलिटी ॲग्रीमेंट फॉर टॅलेंटेड अर्ली प्रोफेशनल स्कीम जे आहे, तर मे 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ऑस्ट्रेलियन फेडरल बजेट दस्तऐवजाने भारतीय नागरिकांसाठी ह्या मॅट्स योजनेची प्रारंभ तारीख जाहीर केली आहे. कोणासाठी आहे? भारतीयांसाठी आहे. कुणी केली असं विचारतात. ओके,
तर लक्षात ठेवा कारण मे 2024मध्ये प्रसिद्ध झालेल्या ऑस्ट्रेलियन फेडरल बजेट दस्तऐवजानं भारतीय नागरिकांसाठी हे केलेलं आहे. या अंतर्गत काय रे, भारतीय पदवीधर आणि अभ्यासाच्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य असलेले प्रारंभिक करिअर व्यावसायिक म्हणजे 18 ते 30 यांना ऑस्ट्रेलियामध्ये 2 वर्षापर्यंत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी एक नवीन तात्पुरता गतिशीलता मार्ग ऑफर केला जाणार आहे. ओके. ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन बघा या मानवाधिकारावरील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मान्यता पुढे ढकललेली आहे. मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र आणि परिणामकारकतेसाठी काही निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना ह्या GANHRI ज्याला ए दर्जा देते, तर त्याला आपण काय म्हणतो, ग्लोबल, याचा अर्थ काय होतो, ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन हे ए दर्जा देते. तसा ए दर्जा जी काय आहे तो काय सलग दुसऱ्या वर्षी भारताच्या राष्ट्र मानवाधिकार आयोगाला दिलेला आहे. भारताच्या NHRCला याआधी ए दर्जा प्राप्त होता, मात्र 2023-24मध्ये सलग 2 वर्षासाठी ए दर्जा निलंबित करण्यात दिला, काढून टाकला बघा. कारण म्हणजे कंटिन्युअसली दिलाय पण हे 2 वर्ष दिला नाही. कोणते 2 वर्ष दिला नाही विचारू शकतात. ओके. काय आहे रे हे, तर गणहरी म्हणा. ओके. तर मुख्य कार्यालय जिनेवा, सदस्य 120, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्च आयुक्ताशी संलग्न असलेली संस्था आहे. हे मानवी हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांचं जागतिक नेटवर्क आहे. 1993मध्ये ट्युनिशिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत हे NHRISच्या गटाने या जागतिक नेटवर्कचा पाया रचलेला आहे. आता बघू नवीन पॉईंट. चाबहार बंदर व्यवस्थापनासाठी करार. इराणच्या नैऋत्य किनाऱ्यावरील म्हणजे चाबहार बंदराचं व्यवस्थापन करण्यासाठी 10 वर्षाच्या करारावर भारतानं 13 मे 2024 रोजी स्वाक्षरी केली. ओमानच्या आखतात हे बंदर आहे. कुठं? ओमानच्या आखतामध्ये हे बंदर आहे. चाबहाराच्या माध्यमातून भारताकडून प्रथमच परदेशातील बंदराचं व्यवस्थापन हाती घेतलं जाणार आहे. कुठं रे? चाबहार कुठं आहे रे बाबा सांगा? ओमानच्या आखातात आहे. बघा इराणच्या नैऋत्य किनाऱ्यावरील हे चाबहार बंदराचं व्यवस्थापन म्हणजे कुठं आहे ते बंदर? इराणमध्ये आहे. इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आणि इराणच्या पोर्ट अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन यांनी 10 वर्षासाठीच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे चाबहार बंदरासाठी. ओके. बघा नादिया कॅल्विनो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत. लक्षात ठेवा. स्पेनच्या नादिया कॅल्व्हिनो यांनी 1 जानेवारी 2024 पासून युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या नवीन अध्यक्ष झालेल्या आहेत. त्या युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या एकूण 8व्या अध्यक्ष ठरल्या असून अध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या स्पॅनिश व्यक्ती ठरल्या आहेत. लक्षात ठेवा. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक ही युरोपियन युनियनची गुंतवणूक बँक आहे आणि ती 27 सदस्य राष्ट्रांच्या मालकीची आहे. स्थापना 1958 झाली. मुख्यालय लक्झमबर्ग या ठिकाणी आहे, कीचबर्गला. ही जगातील सर्वात मोठी बहुदेशीय वित्तीय संस्था आहे आणि हवामान वित्तीय क्षेत्रात सर्वात मोठ्या कर्जदारापैकी एक आहे. रायसिना संवाद 2024 फेब्रुवारी 2024मध्ये रायसिना संवादाची 9वी आवृत्ती नवी दिल्ली येथे पार पडली. ग्रीसचे पंतप्रधान करियाकोस मित्सोटाकिस हे उद्घाटक सत्रात प्रमुख पाहुणे राहिले. रायसिना संवाद हे भूराजनीती आणि भू अर्थशास्त्रावरील आर्थिक परिषद आहे. हे लक्षात ठेवा की 2016 पासून दरवर्षी नवी दिल्ली येथे या संवादाचं आयोजन केलं जाते. फेडच्या ग्रे लिस्टमधून UAE बाहेर पडलेला आहे. बघा 23 फेब्रुवारी 2024 रोजी संयुक्त अरब अमिरातीला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आले. कोणाला काढून टाकलं विचारतील. 2022मध्ये UAEचा समावेश या यादीमध्ये केला होता. आर्थिक कारवाई कृती दल ओके फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स असा अर्थ होतो. ही आंतरराष्ट्रीय संस्था G7 गटाच्या पॅरिस परिषद दरम्यान 1989मध्ये स्थापन करण्यात आली होती. मुख्यालय OECD गटाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी पॅरिस येथे आहे. या संस्थेकडून देशाच्या आर्थिक कर चुकवेगिरी आणि दहशतवादास होणारा आर्थिक पुरवठा रोखण्याच्या प्रयत्नाची क्षमता तपासली जाते. 40 सदस्य आहेत. 2010 सालापासून भारत याचा संस्थेचा सदस्य आहे. भारत आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष झालेला आहे. महत्त्वाचं आहे बघा. भारत एखाद्या संघटनेचा अध्यक्ष झाला असेल तर ती माहिती असणं गरजेचं आहे. ओके. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना इंटरनॅशनल शुगर असोसिएशनच्या 63व्या परिषदेच्या बैठकीत भारताला 2024 साठी
साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि दुसरा सर्वात मोठा उत्पादक देशही आहे. ब्राझील हा जगातील आघाडीचा साखर उत्पादक देश आहे, आपण दुसरे आहोत. ओके, पण ग्राहक पहिला आहोत. भारताचा जागतिक साखरेच्या वापरामध्ये सुमारे 15% आणि साखरेच्या उत्पादनामध्ये 20% वाटा आहे. अमेरिका आणि ब्राझील नंतर इथेनॉल उत्पादनात भारत जगातील तिसऱ्या सर्वात मोठा देश ठरलेला आहे, लक्षात ठेवा बरं का. या आंतरराष्ट्रीय साखर संघटना जी आहे ती कधी स्थापन झालेली आहे? 3 डिसेंबर 1968 रोजी लंडन या ठिकाणी, युनायटेड किंगडम या ठिकाणी स्थापन झालेली आहे. सदस्य 87 आहेत. आंतरराष्ट्रीय साखर संघटना ही एक आंतरसरकारी संस्था आहे जी साखर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते. जगभरातील सदस्य देशासह जागतिक साखर बाजाराची स्थिरता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी, आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय साखर संघटना भूमिका बजावते. त्यानंतर बघा, भारताची IMO परिषदेमध्ये निवड 1 डिसेंबर 2023 रोजी लंडनमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 157 मतासह 157 मतासह भारताची 24-25 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना जी आहे IMO इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन परिषदेमध्ये पुन्हा निवड झाली, लक्षात ठेवा. 24-25 या 2 वर्षासाठी. IMO ही संयुक्त राष्ट्राची विशेष एजन्सी आहे जी सागरी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. स्थापना 17 मार्च 1948 रोजी झालेली आहे. मुख्यालय लंडन या ठिकाणी आहे. सदस्य 176 आहेत. सरचिटणीस आर्सेनियो कोण आहेत? डोमिंग्वेज हे आहेत. ओके, पनामा या ठिकाणचे. अखोरा आगरतळा रेल्वे लिंक जे आहे, बहुप्रतीक्षित अखोरा आगरतळा रेल्वे लिंकचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते 1 ऑक्टोबर 2023 रोजी आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं. बांगलादेश मार्ग त्रिपुरा ते कोलकाता जोडण्याचं पहिलं पाऊल म्हणून रेल्वे लिंककडे हे पाहिलं जातं. या मॅमथ प्रकल्प वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्यासाठी डिझाईन केलेली जगातील सर्वात मोठी सुविधा आईसलँडमध्ये कार्यरत झालेली आहे. वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याची डिझाईन केलेली जगातील सर्वात मोठी सुविधा जी आहे कोणत्या ठिकाणी? आईसलँडमध्ये कार्यरत झाली. त्याला मॅमथ असे म्हणतात. काय म्हणतात? मॅमथ असं नाव देण्यात आलं असून ती त्या देशातील दुसरी व्यावसायिक डायरेक्ट एअर कॅप्चर सुविधा आहे. डायरेक्ट एअर कॅप्चर अँड स्टोरेज हे कोणत्याही ठिकाणी वातावरणातून थेट कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्यासाठी डिझाईन केले तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे. UNHCR क्लायमेट रेझिलियन्स फंड हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या निर्वासित आणि विस्थापित समुदायांच्या संरक्षणास चालना देण्यासाठी निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्राचे उच्चायुक्त संस्थेनं एप्रिल 2024 मध्ये UNHCR क्लायमेट रेझिलियन्स फंडची स्थापना केली. 2025 पर्यंत $100 दशलक्ष निधी उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. ओके, स्थापना UNHCRची 1950ला मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. ओके, आणि सितवे बंदर चालवण्याचा अधिकार भारताला म्यानमारमधील सितवे बंदर चालवण्याचा अधिकार मिळालेला आहे. सितवे बंदर कुठे आहे विचारू शकतात. परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारच्या रखाईन प्रांतात कलादान नदीवर असलेल्या संपूर्ण बंदराचे कामकाज ताब्यात घेण्यासाठी इंडिया पोर्ट्स ग्लोबच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे, लक्षात. आणि IPEF मंत्रीस्तरीय बैठक वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्तवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळाने जून 2024 मध्ये सिंगापूर येथे ही IPEFची IPEF म्हणजे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्परिटी याची परिषद पार पडलेली आहे. 23 मे 2022 रोजी टोकियो जपान या ठिकाणी स्थापना. ओके, असू द्या, काय बाकी याची काही लक्षात ठेवायची गरज नाही. भागीदार 14 आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय संघटना जी आहेत यामध्ये सगळ्याच संघटना महत्त्वाच्या आहेत असं नाही. जरी हा 1 तासाचा लेक्चर असला तरी यामधलं काही जे महत्त्वाचे आहेत, कारण कशावर प्रश्न विचारला आयोग सांगता येत नाही, म्हणून आपण जवळपास सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. आणि असे हे आंतरराष्ट्रीय संघटनेचे जे आंतरराष्ट्रीय जे काही घडामोडी आहेत त्याच्या हा पार्ट 1 आपण बघितलेला आहे. ओके, तर असे आपले अजून 2 पार्ट बाकी आहेत. अजून 2 पार्ट आपण लगेच बघूया. ओके, त्यामध्ये जिथं महत्त्वाचं म्हणून सांगितलेलं आहे, जे काही इम्पॉर्टंट म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, तिथं जास्त भर द्या. ओके, जास्त त्या ठिकाणी फोकस करा. बाकी जास्त गोष्टीवर फोकस करू नका. त्यामुळं ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट म्हणलेलं आहे त्यावर जास्त भर दिला तरी चालेल. हा आपला पार्ट 1 होता. आपण आता पार्ट 2 बघूया. ओके, धन्यवाद मित्रांनो.